स्पर्श सुख म्हणजे प्रेम नक्कीच नाही, तो प्रीतीचा मूळ रंग नाही, तो नुसता अभिलाषेचा तवंग, एक सवंग लालसा. जाता येता भेटत राहते, जाणवते. स्पर्शाची ही लालसा रोज ऑफिसला जाताना लोकलमध्ये सहन करावी लागते, रस्त्याने चालताना लादली जाते. बुकिंग क्लर्कने तिकीट देताना स्पर्श करावा, बस कंडक्टरने तेच, वाहनाने पुड्या देताना तेच, ऑफिसरने फाईल देतानाही तेच. हीच लालसा ऑफिसच्या लिफ्टमध्ये सुद्धा सुटाबुटात चिटकून जाते. वर पुन्हा स्वारीचं गुलाबपाणी शिंपडायचं आणि एक ओशट हास्य. सगळीकडे ही लालसा थैमान घालताना दिसते. ऑफिसच्या कामासाठी फोन करावा तर पलीकडचा पुरुषी आवाज अकारण मवाळ होतो. नजरा तर दुसरं काही ओकतच नाहीत. स्त्रीदेहावर त्या अर्थपूर्ण नजरांची पुट्ट चढलेली असतील. भारतीय युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रथम रथातून उतरायला सांगितलं. अर्जुनाला नवल वाटलं, तरी कृष्णाचं ऐकून तो उतरला. त्यानंतर श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाचा रथ जळून गेला. त्यावर श्रीकृष्णानं सांगितलं, कैरव सैन्याने टाकलेल्या अस्त्रांचा परिणाम रथावर झालेला होता. अगोदर जर मी उतरलो असतो तर हा रथ तुझ्या सकट जळून गेला असता. आयुष्यभर स्त्रीदेहाचं संरक्षण असंच कुणी अजाद कृष्ण करत असला पाहिजे, नाहीतर पुरुषांच्या नजरांनी तो देह चित्तेवर चढण्यापूर्वी जळून गेला असता.